घोषित केलाय ऑफिशियल पंच यांनी. सरसोळ संघाचा 12वा प्रतिनिधी आपण इकडे या. पुढचा बॉल इथे नो बॉल होता, त्यावरनं फ्री हिटचा तो फायदा घेत मध्ये घोषित क्षेत्र तिथे फॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल ती अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 2 ही धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. टीम एजीएस देवगर. एजीएस देवगरनं टॉस जिंकला, निर्णय स्वीकारला आम्ही प्रथम बॅटिंग करू. आमंत्रित केलं टीम सरसोळ टीमला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याकरता. कौशलला आपण पाहतोय, कल्पेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल कमी वेग होता या बॉलवरनं, तिथे चांगला क्षेत्ररक्षण, बॉलची फेकी येते, इथे रन आउट स्वरूपानं विकेट जातीये. कम्युनिकेशन ते प्रॉपर नव्हतं आणि तिथे विकेट जातीये. बॅटर बाद परतावं लागेल रंजनला. पहिला हादरा बसतोय तो टीम एजीएस देवगरला. विकेट जातीये, बॅटर बाद. ललित प्रांत कार्यालयात कार्यरत आहेत. आपणास देखील विनंती करतोय या मुख्य मंचावर असं वा प्रमोदजी मोकाशी. तत्पूर्वी इथे रंजन तो बाद झालाय. एक महत्वाचा बॅटर रनआउट स्वरूपानं बाद होतोय आणि नवीन बॅटर मैदानात दाखल होतो बॅटिंग करण्याकरता. यज्ञेश आलाय एजीएस देवगर. जर आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामातनं खूप कमी स्पर्धा खेळताना आपण त्यांना पाहिलं टीम देवगरला. मात्र आज या खासदार चषकामध्ये खेळण्याकरता येऊन पोहोचलेत. जर सरसोळ संघ जर जिंकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रफुल्लचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असेल. इथे नो बॉल तो घोषित केलाय ऑफिशियल पंच माधवजी ठाकरे सर यांनी दर्शवलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये. जर आपण धावा पाहिल्या तर 3 धावा त्या सध्या स्कोर कार्डवर आहेत. पाच ओव्हरची मॅच आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ती आपण पाहतोय. इथे पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल होता. बराच काळ चेंडू हवे ते झेल तर टिपलाय, मात्र त्याला तो इकडनं प्रवीण पाटील यांना आठवण करून द्यावी लागली का बाबांना फ्री हिट आहे. खूप अति उत्साह तो पाहिला आपण आशिष कडनं. खूप जास्त खुश झाला होता. आशिष देखील कॅच घेतला होता त्यांना, म्हणून तो खुश होता. जाऊयात मॅच मध्ये. तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत 4. बॉलिंग ट्रॅकवरनं कल्पेशला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुष्करच्या विपक्षात. चांगला बॉल, वेग कमी केला आपल्या गोलंदाजीतनं. इथे ते नियंत्रण दाखवलं वेगावरचं. या अगोदर ज्या वेगानं बॉल टाकले त्यापेक्षा कितीतरी कमी वेग या बॉलवरनं आपण पाहिला आणि मग तिथे डॉट बॉल तो घोषित होतोय. प्रफुल्ल पाटील यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं आपण पाहतोय. चांगले चेंडू त्यांनी कलेक्ट करावे. इथे पुढचा बॉल, बॉलला उडवलाय, झेलला संधी, नीरज आलाय नो डाऊट. इथे दुसरा प्रयत्नात का होईना मात्र झेल टिपलाय, विकेट जातीये, बॅटर बाद. पुष्करला परतावं लागेल. विकेट नंबर 2. गेल्यात नवीन बॅटर मैदानात दाखल होतं बॅटिंग करण्याकरता. अक्षय नाईकला आपण पाहतोय. एक देवगरकरांचा ऑलराऊंडर खेळाडू तो मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. अक्षय नाईकला आपण पाहतोय. धावसंख्या जी स्थगित आहे 4 या धावसंख्येवर असताना
2 विकेट त्या आतापर्यंत गेल्यात. कल्पेशचं षटक आपण पाहतोय. कल्पेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 5. म्हणजे अजूनही एक शेवटचा बॉल तो इथून पुढे अक्षय नाईकच्या विपक्षात हाताळावा लागेल. खासदार चषकाचा 3रा दिवस तो आपण पाहतोय. पुढचा बॉल नॉन क्लेबल चेंडू वाईड एका अनोख्या शैलीमध्ये दाखवला जातोय. माधव ठाकरे सर यांच्या माध्यमातून वाईट बॉल तो घोषित केलाय. या वाईटच्या स्वरूपानं एक एक्स्ट्रा स्वरूपानं धाव ती ऍड होईल ती AGS देवगरकरांच्या धावसंख्येमध्ये. पुढचा बॉल शेवटचा बॉल या ओव्हरमधनं कल्पेश. इथे बैठक स्ट्रोक मात्र इथे पॉवर प्ले मधनं पॉवरफुल चौकार तो आलाय. प्रयत्न 100% केला बॉल फील्ड करण्याचा मात्र तिथे चौकार तो अडवू शकत नाहीये. या 4च्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये. एका षटकाच्या अखेरीस 9 ही धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात लागते. ती टीम AGS देवगर. करावी लागेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ओमसाई कोणी त्याच्या विपक्षात जय श्रीराम गौरापूर या 2 टीम मधले असेल. पहिलाच बॉल तिथे सिंगल अर्जित होतीये. पराग पाटील बॉलवर झेपावतायत. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर डबल फिगर 10 ही धावसंख्या लागतीये. प्रफुल्ल पाटील सकाळच्या सत्रातनं जेव्हा टॉस बॉक्स मध्ये आले मला सांगितलं की माझ्याकडे आज जवळजवळ मी 9 ते 8 बॉलर आहेत माझ्याकडे. बॉलरचा मला प्रश्नच नाहीये. आणि ते प्रात्यक्षिक तो दाखवतोय कारण की प्रणित त्याला गोलंदाजीला आणलंय. चांगली गोलंदाजी प्रणित देखील करतोय. पुढचा बॉल इथे बॉलला पाठवलाय. 4 धावांकरता आलाय हा अक्षय नाईकच्या बॅटमधनं चौकार. 4. कार्डवर लागलात. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट टीम ओमसाई कोणे आणि त्याच्या विपक्षात टीम जय श्रीराम गौरापूर या 2 टीम मधली ती मॅच असेल. वाडा क्रिकेट असोसिएशनची संलग्न स्पर्धा आपण पाहतोय. आज देखील 10 टीम त्या इन ऍक्शन दिसतील. इथे रनआउटला संधी कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर जरदरचा प्रश्न होता. मात्र प्रथमेशने फेकी न करता मात्र चेंडू स्वतः एसटी रक्षकापर्यंत घेऊन गेले. तिथे सिंगल ती कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. चांगलं क्रिकेट चांगली पार्टनरशिप ती आता मैदानात न पाहतोय कारण की 2 विकेट ज्या लवकर गेल्या तर नंतर एक चांगला पार्टनरशिप ती या 2 बॅटरकडनं करण्याचा प्रयत्न. इथे बॉलचा नीरज आलाय मात्र नीरजनं बॉलला चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय. फेकी देखील करतोय. हे 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती. या स्कोर कार्डवर 17 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. रंगतदार मॅच आपण पाहतोय. शशिकांत स्फूर्ती सरसोळ तर एका बाजूने टीम AGS देवगर या 2 टीम मध्ये ती मॅच आहे. दुसऱ्या षटकाकरता प्रणित आहे. प्रफुल्ल पाटील संपूर्ण टीमला लीड करतोय. प्रफुल्ल पाटील आणि टीम जर जिंकली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज
जे ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून लागलंय या संपूर्ण टीम करता. पराग पाटील ते बॉलवर झेपावत आहेत. 2 धावा त्या रोखू शकत नाहीये. 2 धावा त्या सातत्यानं आता यायला सुरुवात झाली आहे. या 2च्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते ती टीम एचएस देवगरकरांची. 5 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं प्रणितला आपण पाहतोय. प्रणितनं चांगली गोलंदाजी केली. एक्स्ट्राच्या धावा त्यांना दिल्या नाहीयेत आतापर्यंत. पुढचा बॉल फेकवान चेंडू इथे मात्र इथे अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. वाईट +1 अशा टोटल 2 मिळतील. दोन धावा आल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारती 21 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं आपण प्रफुल्ल पाटीलला पाहतोय. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. नीरज आलाय आणि नीरजनं चुकी केली आहे. या अशा चुक्या अपेक्षित नसतील टीमला आणि झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर एक धाव ती कंप्लीट केली आणि 1च्या मदतीनं धावसंख्या 11.0च्या सरासरीनं 22 झाल्यात. दोन षटकांचा खेळ संपला. 22 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना 2 विकेट गेल्यात. ओव्हर नंबर 3 करता पुन्हा एकदा पाचारण केलंय. गोलंदाज कल्पेशला आलाय ज्यानं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळला. त्याच्या हातात चेंडू पुन्हा एकदा सुपूर्द केलाय. आपला वैयक्तिक कोट्यातलं हे दुसरं षटक आहे. तो हाताळण्याकरता कल्पेश त्याला आपण पाहतोय. विकेटची खूप जास्त गरज आहे ती टीम शशिकांत स्फूर्ती सरसोल टीमला, कारण की चांगली पार्टनरशिप ती इथनं झाली आहे. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिला बॉल, पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न. तिथे प्रथमेशने झेल टिपलाय. वा, दर्जेदार झेल टिपलाय. इथे विकेट जातीये. बॅटर अक्षय नाईक त्याला परतावं लागेल. एक मोठा आदरा बसतोय तो टीम एजेस देवगरकरांना. विकेट जातीये. बॅटर बाद. आज प्रफुल्ल पाटीलच्या नेतृत्वाखाली टीम खेळतीये आणि ज्या खेळाडूचं चांगलं प्रदर्शन होईल त्याला नक्कीच संधी मिळेल. शशिकांत स्फूर्ती सरसोलचा जो मेन संघ आहे त्या संघामध्ये संधी प्राप्त होईल खेळण्याकरता. मात्र चांगला खेळ तो तुम्हाला करावा लागेल. कल्पेशला आपण पाहतोय विकेट त्यांना पहिल्या बॉलवर मिळवून दिली आहे. जी चांगली पार्टनरशिप झाली होती ती पार्टनरशिप ब्रेक केली आहे त्यांना. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे डॉट बॉल त्याची उद्घोषणा होती. निर्धाव स्वरूपाने बॉल निघून जातोय. नॉन डॉट बॉल तो इथे येतोय. कल्पेशची गोलंदाजी ती चांगली झाली आहे हे म्हणायला हरकत नाहीये, कारण की पहिलं षटक देखील हाताळताना मात्र एक चांगला विकेट तो त्यांना घेऊन दाखवला. एक रनआउट स्वरूपाने विकेट गेली. त्यानंतर मात्र अक्षय नाईक सारख्या बॅटरला बाद केलं. पुढचा बॉल आता मात्र ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. माधव ठाकरे सर. वाईट
तो वाईट दर्शवला जातोय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते. 23 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. पुढचा बॉल पुन्हा एकदा नवीन बॅटर इथे नो तो घोषित केलाय. तेजस तो नवीन बॅटर आलाय. त्याच्या विपक्षात कल्पेशची खराब गोलंदाजी ती आता मात्र व्हायला सुरुवात झाली आहे, कारण की 2 वाईट टाकले त्यानंतर एक नो बॉल तो त्यांना हाताळलाय. धावसंख्या 24 स्कोर कार्डवर लागली आहे. इथनं पुढे फ्री हिटचा बॉल असेल, हात फ्री होऊन करण्याकरताची बॅटिंग असेल. तेजसला संधी आहे तो फ्री हिटचा बॉल खेळण्याकरता, मात्र तेजस इथनं पुढे काय करेल ते पाहावं लागेल. पुढचा बॉल इथे जोरकस खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक तो पुढे सरसावतोय, फेकी करतोय. एकच धाव ते अर्जित होईल. या 1च्या मदतीने 25 धावा स्कोर कार्डवर लागला टीम एजीएस देवगर. दर्जेदार आयोजन ते आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खासदार चषक 3रा दिवस. पुढचा बॉल जोरकस खेळलाय. पराग पाटील पुढे सरसावतोय. बॉलवर सिंगल पुन्हा एकदा अर्जित होईल. सिंगल पेक्षा जास्त काही देणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण ते आपण पाहतोय पराग पाटीलचं. या 1च्या मदतीने धावसंख्या वधारते. 26 धावा स्कोर कार्डवर लागलात आणि तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. कल्पेश आता चांगली गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह न फटका खेचलाय. नीरज बॉलवर झेपावतोय. सिंगल ती पुन्हा एकदा अर्जित होतीये. सिंगल पेक्षा जास्त काही देणार नाहीयेत. कल्पेश चांगली गोलंदाजी होतीये. शेवटचा बॉल इथनं पुढे कल्पेश तो हाताळेल. समोर यज्ञेशला आपण पाहतोय. इथे मोठा फटका खेळलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार झाला होता. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राज होते, युवराज होते. चांगला प्रयत्न केला. एका हातानं तो बॉल तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चेक केलं जाईल या ठिकाणी. या ठिकाणी चेक केलं जात आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून. राज ठाकरे सर आहेत ऑफिशियल पंच. सेफ आहे. चेक केलंय राज ठाकरे सर ऑफिशियल पंच आहेत, त्यांच्या माध्यमातून चेक केलंय. सेफ आहे आणि ओव्हर नंबर 3 करता बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता प्रफुल्ल पाटील ओव्हर नंबर 4 करता आलाय. गोलंदाजी करण्याकरता या 4थ्या षटकातनं गोलंदाजी करेल. एकोणतीस लागली या स्कोर कार्डवर. 4थ्या षटका करता प्रफुल्ल पाटील संघाचा कर्णधार तो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर ना आलाय. आता स्वतः गोलंदाजी कशा पद्धतीने करेल ते पाहावं लागेल. पहिलाच बॉल इथे सबमरीन डिलिव्हरी राहिली. अगदी पडल्यानंतर कोणत्याही प्रकारची उसळी ते आपण पाहिले नाहीये. डॉट बॉल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आता पराग पाटीलला आपण पाहतोय. इथे डॉट बॉल त्याची
डॉट बॉल तो हाताळला जातोय. चांगला बॉल तो प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं प्रफुल्ल पाटील सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरता. इथे क्षेत्ररक्षक आहे, आशिष कडनं चुकी झाली आहे. बॉल गेलाय सीमा रेखा पार. चौकार 4. हा चौकार आलाय. आशिष याचं खराब क्षेत्ररक्षण ते आपण पाहतोय. चौकार गेलाय. पुढचा बॉल प्रफुल्ल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना. क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. बॉल प्रणित आहे त्या ठिकाणी. एकच धाव ती कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर टोटल 34 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. प्रफुल्ल पाटील 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत. अजूनही 3 बॉल इथून पुढे शिल्लक आहेत आपल्या गोलंदाजीत ना. समोर यज्ञेशला आपण पाहतोय. संपूर्ण सरसोळ संघ शशिकांत स्फूर्ती सरसोळ संघ जी टीम आता सध्या खेळतीये तो संघ जर जिंकला तर ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे संपूर्ण टीम करता. नो बॉल तो घोषित केलाय या ठिकाणी. 9च्या मदतीनं धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्डवर 35 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. फ्री हिट असेल. बॅटर करता एक नामी संधी आहे मोठा फटका खेळण्याकरता. मात्र प्रफुल्ल कशा पद्धतीने हा चेंडू हाताळेल ते पाहावं लागेल. समोर यज्ञेशच्या बॅटमधनं या अगोदर चौकार देखील लागलेत. मात्र आता कशा पद्धतीने खेळेल. पुढचा बॉल इथे प्रणित आहे क्षेत्ररक्षण करण्याकरता. बॉलला फील्ड करतोय. बॉलची फेकी देखील येतीये. अगदी क्विक जसा बॉल फील्ड केला तसा बॉलची लगेच फेकी करतोय. बॅकअपला लगेच बिपिन त्या ठिकाणी होते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 37 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 4 बॉल ते आतापर्यंत बबलीने टाकलेत. प्रफुल्लने टाकलेत. चांगली गोलंदाजी ती होती बबलीकडनं. यज्ञेशच्या विपक्षात पुढचा बॉल इथे स्पर्लेग अंपायर त्यांनी दर्शवलंय की विकेट आहे. पॅटर बाद. यज्ञेशला बरदावं लागेल. मैदानात कर्णधार निकेतन पाटील तो आलाय मैदानात बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे सध्या 37 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. नेक्स्ट मॅच टीम ओमसाई कोणे आणि त्याच्या विपक्षात टीम जयश्रीराम गौरापूर संघ देखील दाखल झालाय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. गौरापूरकर नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन दिसतील. बरोबर एका इनिंगच्या ब्रेक मध्ये तो टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. टीम जयश्रीराम गौरापूर आणि त्याच्या विपक्षात कोणे ओमसाई कोणे या टीम मधला तो टॉस असेल. सध्या जाऊयात मॅच मध्ये निकेतनच्या विपक्षात. पुढचा बॉल चांगला चेंडूची हाताळणी ती मैदानात नव्हती. प्रफुल्ल नीरज बॉलवर सरसावतोय. नीरज कडनं खराब क्षेत्ररक्षण. बॉल जातोय साईड स्क्रीनला लागलाय जाऊन. बॉल गेलाय सीमा रेखा पार. आलाय हा चौकार 4. ते जर आपण पाहिलं तर बॅकअपला प्रथमेश गेले. त्यांनाही अपयश आलं तो चेंडू फील्ड करण्याकरता. मात्र या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 न पुढे जाते. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर टोटल 41 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ प्रति ओव्हर मागे 10च्या सरासरीनं त्या धावा सध्या चालू आहेत 5व्या षटकाकरता. आणि अंतिमच्या षटकाकरता पराग पाटील
तो आलाय गोलंदाजी करण्याकरता या शेवटच्या षटकाकरता. हे जर आपण पाहिलं तर तब्बल 41 धावसंख्या ती स्कोर कार्डवर लागली आहे एजीएस देवगरकरांची. संपूर्ण स्पर्धा आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह देखील आपण पाहू शकतायत. शेवटच्या ओव्हर करता आलाय पराग. समोर बॅटिंग करण्याकरता बॅटर तेजस, त्याला आपण पाहतोय 41 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत आतापर्यंत. चला मॅच थोडी स्पीडअप करा. पराग पाटील तो आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं सुरुवात करतोय. समोर तेजस आहे बॅटिंग करण्याकरता. पहिलाच बॉल फुल टॉस होता, मात्र दोन क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर आले, मात्र नीरजनं बॉलला फील्ड केलंय. एकच धाव ती कंप्लीट होतीये. काऊ कॉर्नरचं क्षेत्र तिथनं बॉलची फेकी करतोय. सिंगल ती अर्जित झाली आहे. या सिंगलच्या मदतीनं 42 धावा. आशिष कडनं देखील एक चौकार गेला. नीरज कडनं चुकी झाली, तिथे एक चौकार गेला. एक्स्ट्रा धावा थोड्याशा गेल्या. क्षेत्ररक्षण ते चांगलं झालं नाही त्याकरता. पुढचा बॉल तिथे बॅटच्या टोला लागलाय, तिथे प्रणित बॉलवर सरसावतोय. सिंगल अर्जित केली आहे. डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. फ्लंबल जशी झाली तशी दुसरी धाव ती देखील कंप्लीट केली आहे. या दोनच्या मदतीने अजूनही 4 बॉल ते इथनं शिल्लक असतील या ओव्हर मधनं. टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग चालू आहे सध्या मैदानातनं ती टीम एजीएस देवगरकरांची. पुढचा बॉल त्याडपा पाटनं खेळलाय. युवराज आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न निकेतनचा होता, मात्र इथे अपयश आलंय. नॉन स्ट्रायकर एनकडेच राहावं लागेल. सिंगल न धावसंख्या जातीये पुढं 45. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉल तर इथून पुढे शिल्लक आहेत या मॅच मधनं. शेवटच्या आणि अंतिमचे 3 बॉल तेजसच्या विपक्षात. पुढचा बॉल 46 धावा. वाईट नॉन क्लेबल चेंडू. 46 धावा स्कोर कार्डवर लागल्यात एजीएस देवगर या टीमच्या. बॉल डायरेक्ट कलेक्ट केलाय, धाव नाहीये. तुम्ही वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा खेळतायत. विकेट पण नाहीये आणि रन पण बॅटला लागलाय. ओके. हॅलो. धावसंख्या स्कोर कार्डवर ती धावसंख्या आहे 46. 46 धावा. अजूनही या ओव्हर मधनं धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढचा बॉल प्रथमेश टप्प्यावर राहिले आणि जशी बॉलची फेकी करतोय 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारते. या स्कोर कार्डवर धावा 48 धावा आता स्कोर कार्डवर लागल्यात. 48 धावा. शेवटचा बॉल तो इथून पुढे शिल्लक आहे. निकेतन तो आहे बॉल सज्ज बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात पराग पाटील. हलका रनअप आहे, अगदी 6 ते 7 बॉलांचा रनअप. पुढचा बॉल चोरकस खेळलाय. तिथे नीरज आहे, मात्र नीरजच्या मस्तकावरनं दस्तक देत बॉल गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल गेलाय. चौकार. शेवट गोड केलाय निकेतननं. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावतीये. 52 धावा स्कोर कार्डवर लागलात. म्हणजे विजयाकरता इथून पुढे 53 धावांचं लक्ष असेल ते टीम शशिकांत स्फूर्ती सरसोड संघाला. आणि मात्र नेक्स्ट बॅचचा टॉस केला जाईल टीम ओमसाई कोणे आणि त्याच्या विपक्षात टीम जय श्रीराम गौरापूर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला टीम ओमसाई कोणे आपला कर्णधार तो टॉस बॉक्स मध्ये लगेच पाठवा. आपण स्पर्धा पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका व शशिकांत स्फूर्ती सरसोड आयोजित खासदार चषक 2026 हा महासंग्राम. आणि या 53 धावा कशा पद्धतीने केल्या जातील किंवा कशा पद्धतीने थांबवल्या जातील हे ऐकवण्याकरता आमच्या सोबत
आमचे निखिल वाकळे सर यांचा आवाज ऐकूयात या नेक्स्ट मॅच मधनं नेक्स्ट इनिंग मधनं. ओव्हर टू निखिल वाकळे सर. खासदार चषक 2026 आणि या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातला दुसरा सामना तुमच्या भेटीला येतोय. शशिकांत स्मृती सरसोळ आणि त्या विपक्षामध्ये एचजीएस देवघर. प्रथम फलंदाजी करत असताना एचजीएस देवघर संघाने इथे उभ्या केल्यात 52 धावा. 53 धावांचं समोर टार्गेट आहे. ते स्वर्गीय शशिकांत स्मृती सरसोळ संघाला नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम इथे घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर जरूर केलं गेलं. आणि आज मोठी संधी आहे त्या सरसोळकरांना देखील. इतक्या मोठ्या स्पर्धेत आपल्याला भले आपण आयोजक देखील असलो तरी इथे परफॉर्म करताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाव्यात या अनुषंगानं एक चांगली संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. एजीएस देवघर देखील बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर हा संघ या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळाला. ओवी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून पराग पाटील करता प्रति षटकारास 200 रुपये आणि प्रथमेश पाटील करता प्रति षटकारास 500 रुपये आणि टीम जर जिंकली तर त्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज ओवी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर योगेश पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लागलंय. ओव्हर टू निखिल सर. 5 षटकांची लढत आहे. 30 चेंडू आणि विजयाकरता 53 या धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा. देवघर संघ जास्त वेळ घेऊ नका. पंच माधव ठाकरे सरांकडनं देखील इशारा आलाय. मॅचला इथे होती सुरुवात. ग्रामीण हृदय सम्राट आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. आपटून टाकलाय बॉल. ऑप्सिकच्या भरपूर बाहेर आहे त्यामुळे पंच इशारा करतायत. पहिली एक्स्ट्रा धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाते. पुष्कर पाटील सध्या गोलंदाजीच्या भोळ्यावर आहे. देवघर संघ देखील एक ताकदवर संघ म्हणून अनेकदा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये गणला गेलाय. फटका चांगला आहे. ताकद दिली. टायमिंग प्रॉपर. बॉलला पाठवला सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. इथे पहिला आगाज म्हणजे फलंदाजानं निश्चित नीरजने इथे सांगितलं येस आय एम द रेडी फॉर फाईट. संघर्ष करण्याकरता मी सज्ज आहे. अगदी तंत्रशुद्ध फटका दाखवला. 2 खेळाडूंच्या गॅप मधून एक्स्ट्रा कव्हर म्हणजे बंदिस्त 30 यार्ड सर्कलच्या क्षेत्ररक्षणाचा फायदा जो आहे इथे फलंदाजाला झालाय. पुष्कर पाटीलच्या विरोधात तो प्रतिहल्ला चढवला गेलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 5 या आकड्यावर. बॉल तयार. इथे आपटून टाकलाय बॉल आणि प्रोजेक्टाईल मोशन दिली. थोडासा खांद्याच्या सरळ रेषेत उडवलं चेंडूला आणि त्यानंतर यष्टीरक्षक त्याचं काम इथून निभावतोय. डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथून संपन्न झाली आहे. पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे आतापर्यंत फक्त 2 बॉलचा खेळ संपलाय आणि याच 53 धावा जर इथून सर झाल्या तर मग भरपूर पारितोषिकांची खैरात ही टीम शशिकांत स्मृती सरसोळ संघावर निश्चित होणार आहे. मोठी संधी आहे. पराग देखील तुम्ही पाहताय डाऊन दी एंड आहे. अपर एंडवर नीरज ठाकरे सारखा फलंदाज. इथे पहा अत्यंत वेगानं भन्नाट वेगानं हा चेंडू इथे फेकला होता आणि नीरज ठाकरे यांच्या चौकारा करता आदरणीय बिपिनजी पाटील यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात आलाय. त्यांचा मनपूर्वक आभार.
6 एक सिंगल कन्वर्ट झाली. बॅट एजची इन्व्हॉल्वमेंट होती, संधी निर्माण झाली होती, परंतु वेग इतका तुफान होता बॉलचा की यष्टी रक्षकाला देखील तो बॉल गॅदर करता आला नाही. फटका पहा, इथे आपटून टाकलाय बॉल. बॉल चाललाय शॉर्ट पॉइंट मध्ये, हातातनं जेल निसटला आणि बॉल चालला सरळ, बॉल निघून गेलाय. घोषित क्षेत्रामधून पहिल्या बाउन्सचं नोटिफिकेशन आलंय. पंच, खरं तर आपण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आहोत, त्यामुळे इथे कुठेतरी बाउन्सिंगवर देखील नियंत्रण यायला पाहिजे. 5 षटकं आहेत, किंवा आपण बऱ्याचदा 20 षटकांच्या किंवा 50 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पाहतो सिंगल डबल बाउन्सचा नोटिफिकेशन येत असतं. इथे पुष्कर पाटील या षटकातल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. बॉल तयार. फटका चांगला आहे, ज्या वेगानं आला त्या वेगानं पराग पाटीलनं त्या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की न्यूटनचा गतीचा 3रा नियम आहे, एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जेवढ्या वेगानं तुम्ही चेंडू टाकाल त्या मोशनचा वापर, ती वेक्टर रेडिएशन इथे मात्र दाखवली जाते फलंदाजांकडनं. आणि पराग तसा अनुभवी खेळाडू आहे, त्याला ठाऊक आहे गोलंदाजाच्या वेगाचा कसा वापर करायचा. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड, 11 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक नंबर 1. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 5. शेवटचा 1 बॉल इथून मात्र शिल्लक आहे. फटका चांगला आहे, परागचा हा स्ट्रोक ऑन साइडला, त्या क्षेत्रात प्रोटेक्शन आहे. अत्यंत जिद्दीनं इथे दुसरी धाव घेतली गेली. धावा कनेक्ट झाल्या त्या 2. संघाची टोटल याच 2 आकड्याच्या सहाय्यानं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर मूव्ज ऑन 13. 13 धावा. तसं जर आपण पाहायला गेलो तर रिक्वायर रन रेट जो आहे त्याला मेंटेन ठेवण्याचं काम सरसोळकरांनी केलंय. प्रत्येक चौकाराकरता 100 रुपयाचा कॅश प्राइस बिपिनजी पाटील आणि षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइस. एक संघर्ष दोन्ही संघांचा शिगेला पोहोचला एवढं मात्र निश्चित आहे, कारण ग्रामीण गटातले बरेचसे व्यावसायिक खेळाडू देवघर संघाच्या भात्यामध्ये आहेत आणि त्या विपक्षामध्ये नव्या दमाचा अगदी 2 ते 3 खेळाडू पारंपरिक सोडले तर सगळ्या नवीन युवकांना इथे मात्र सरसोळकरांनी संधी दिली आहे. आणि निश्चित आपण सांगूया जसं आपल्या टीम इंडिया ए ला संधी दिली जाते तसं इथे देखील टीम सरसोळच्या ए टीमला इथे संधी देण्यात आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा धावफलकावर आहेत. आता 4 षटका आणि 40 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10 धावा येणं इथे अनिवार्य असणार आहे. स्ट्रायकर एंडवर नीरज ठाकरेला तुम्ही पाहताय, तंत्रशुद्ध खेळाडू आहे. त्या विपक्षात गोलंदाज तयार रंजन. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बऱ्याचदा आपण म्हणतो की अगर घी सीधी उंगली से ना निकले ना तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, आणि ते काम इथे फलंदाज करतोय नीरज ठाकरे. एक सिंगल जे धावफलकावर कनेक्ट होते, सिंगलच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही 39 या धावसंख्येची गरज आहे. पराग पाटील लीड करतोय संघाला. इथे गुडलेंथवर चेंडूला प्रॉपर एक्झिक्यूट केलं, म्हणजे पराग पाटीलच्या बॅटची जी शैली होती ती ओळखली रंजननं आणि तदनंतर त्यानं उजव्या हाताच्या फलंदाजाचा लेग कटर एक्झिक्यूट केला. कदाचित पराग पाटील थोडासा त्रस्त झाला त्या चेंडूच्या हाताळणीनंतर, परंतु इथे अभ्यासपूर्ण खेळ करावा लागणार आहे. क्रिकेटमध्ये बेसिक कॅल्क्युलेशन घेऊन तुम्हाला खेळावं लागतं आणि तेच काम इथे परागला करावं लागेल. बॅकफुटवर जाऊन आता पहा, प्रॉपर फटका कनेक्ट केलाय, बॉल चाललाय अगदी लॉंग ऑफ झोन मध्ये. पहिली धाव अत्यंत वेगानं जोडली गेली धावफलकावर आणि दुसऱ्या धावेचं देखील इथे कंप्लीशन होत असताना संघाची टोटल पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोर कार्ड. आज राजू मामा खरं तर फार महत्वाचा दिवस आहे. स्त्री शिक्षणाचा ज्यांनी पाया रचला आणि पुण्यातून मुली आणि सेनापतीला इथं आता तो निर्भीडपणे खेळतोय. आत्मविश्वास आहे ना, जेव्हा तुम्ही फ्री माइंडेड असता आत्मविश्वास तुमचा उंचावलेला असतो आणि त्या उंचावलेल्या आत्मविश्वासानं तो फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 26 या आकड्यावर. इथे पहा वेगवान चेंडू
वळण दिलं होतं एक्झिक्युशन आतल्या बाजूनं आणि परागला थोडासा इथे बॅकफुटवर जावं लागेल. पारितोषिक आपण जरूर लावणार, परंतु इथे आता मॅच येस ओवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर योगेशजी पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. टॉस या ठिकाणी आपण पुढच्या मॅचचा करतोय. कॉलिंग असेल कोणे संघाकडून. ओके, छपासा कॉल आणि यस डेफिनेटली टॉस मात्र या ठिकाणी जिंकला आपण पाहू शकाल गौरापूर टीमने. रोहित जास्त वेळ घेणार नाही, काय निर्णय स्वीकारशील? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यानंतर कसं वाटलं हे मैदान पाहताना, ही खेळपट्टी पाहताना, सरसोळकरांची मेहनत पाहताना आज कसं वाटलंय? आयोजन तर खूपच छान आहे. बेस्ट ऑफ लक असेल तुला. त्यानंतर कोणे टीम कॅप्टन प्रथम बॅटिंग घेते या मैदानावर आल्यानंतर मनामध्ये काय टार्गेट आहे की 5 षटकांमध्ये कुठपर्यंत धावा टोकायच्यात? 50-55. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 26 धावा झाल्यात आणि आता 18 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. मॅच पूर्णतः नियंत्रित अवस्थेमध्ये सरसोळ संघाच्या. आता विचार करायला भाग पडलाय. रंजन पाटील मंदाकिनी एक्सप्रेस वर चढवलेले 2 गणाघाती प्रहार, पराग पाटीलचा 1 षटकार आणि 1 चौकार. इथे सरसोळ संघ पुन्हा कमबॅक करतोय पूर्णतः मॅच मध्ये. समोर नीरज ठाकरे आणि त्या विपक्षात गोलंदाज अक्षयला तुम्ही पाहतायत, अक्षय नाईक. फटका चांगला आहे, बॅटन पॅड मधून सरळ उडवलाय, बॉल चाललाय 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये. चुकी घडली निकेतनकडनं आणि ती चुकी परावर्तित होईल. अतिरिक्त या एका म्हणजे 1+1 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. याच 2 धावसंख्येच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पोहोचली 28 धावा. विजयाकरता पुन्हा समीकरण बदललं. आता 25 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 25 धावा. चेंडू आणि धावांमधलं जे अंतर आहे ते फार कमी झालंय आता. त्याचं कारण आहे मल्टी हिट्स जे पाहायला मिळाले आणि नीरज ठाकरेचा देखील कॉन्फिडन्स लेवल पाहिला. अगदी समोर अक्षय नाईक सारखा बलाढ्य खेळाडू आहे तरी देखील तो बिंदास निर्भीडपणे खेळतोय. पॉला तयार. फटका पहा. हा खरं तर प्रॉपर कनेक्शन. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करतोय नीरज ठाकरे. या बॉलवर त्यानं क्विकनेस पहा, त्याचा रिफ्लेक्सेस इतके स्ट्रॉंग आलेत. षटकार आलाय आणि या षटकाराकरता योगेश पाटील यांच्या वतीनं आता 500 आपण अनाउन्समेंट केली आहे ऑफिशियली. प्रथमेशची केलेली, माफ करा. 200 रुपये आदरणीय वैभवजी ठाकरे, सन्माननीय विपुलजी पाटील यांच्या वतीनं देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि बिपिनजी पाटील यांच्याकडनं देखील हा षटकार आहे मी नोटिफाय केलं आणि जयेशजी पाटील यांच्या वतीनं देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन दाखवा सावली क्रिएशन. फटका कदाचित हा फटका आजच्या दिवसातला सर्वोत्तम फटका आहे आणि तो सोशल मीडियावरून आता त्याची चर्चा जरूर होणार, कारण त्याने ज्या पद्धतीने शॉट पिकअप केला अफलातून. ज्ञानेश्वरजी पाटील यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या इथे जमा झालाय. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. 53 धावसंख्येची गरज आहे. नव्या दमाचा नवीन खेळाडू आहे, अगदी कमी वयाचा नीरज ठाकरे ज्याला तुम्ही पाहतायत. परंतु मी एक गोष्ट जरूर सांगतो की ये छोटा तीर पर वार करे गंभीर. छोटा आहे परंतु अत्यंत काटकतेनं इथे तो खेळ करतोय. इथे पहा बॅटची कडा घेऊन थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर त्यानं जरूर केलाय आणि डॉट बॉल ची उद्घोषणा झाली आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 35. 18 धावांची गरज आहे. या षटकातल्या फक्त 3 बॉलचा खेळ इथे संपलाय. 15 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. कदाचित आता सरसोळचे जे पाठीराखे आहेत ते सांगत असतील आता कशाही रन आल्या म्हणजे अंगाला लावून जरी रन धावल्या तरी धावा इथं होणार आहेत. म्हणजे इतक्या आता देवघर संघाला इथून जर कमबॅक करायचं आहे फक्त आणि फक्त क्वालिटी क्रिकेट त्याला दाखवावं लागणार आहे. नॅचरल खेळी नीरज ठाकरेला करावी लागणार आहे. इथे बॉल तयार. अक्षय नाईक एक मोठा खेळाडू आहे. फटका चांगला आहे. ऑन साइडला टायमिंग प्रॉपर आहे आणि पहा इथे दुसरी धाव जे घेण्याचं धाडस दाखवत होते ते थांबवलंय परागनं. एक सिंगल इथे आली आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावर. नीरज ठाकरेकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मी जरूर सांगेन की हजारो तलवारींचं युद्ध छत्रपती शिवरायांनी एका बुद्धीच्या विचारावर जिंकलं. म्हणजे ज्यावेळी मंगोलियन सरदार शाहिस्ते खान
पुण्यावर चाल करून आला स्वराज्यावर, त्यावेळी कशी युक्ती वापरली, कदाचित शिवचरित्राचा जो फत्ते शिकस्त नावाचा प्रकार आहे इथे पहा. चेंडू बँक ऑन दी आदळला चेंडू सरळ जाऊन पायावर. अपील देखील झाले परंतु पंच तटस्थ आहेत कारण उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर बॉल आहे. अक्षय नाईक कडनं ही गोलंदाजी होती. डॉट बॉलची उद्घोषणा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 36 या आकडावरती आहे. विजयाकरता 17 धावांची गरज आहे. या षटकातल्या शेवटचा आणि ऑफिशियली पहिली वॉर्निंग आली आहे देवघर संघाकरता. रिक्वेस्ट आहे काही विदिन द टाइम लिमिट, जर हे षटक 4 तुमची संपली नाही तर एका खेळाडूला आणखीन आत घ्यावं लागेल तुम्हाला. आणि पंच माधव ठाकरे अत्यंत काटकतेनं लक्ष अतिशय बारकाईनं त्यांची सगळीकडे नजर आहे. इथं बॉल तयार. पुन्हा एकदा या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल. फटका चांगला आहे, ऑन साइडला उडवलाय. 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये निकेतन पाटील अत्यंत वेगानं आलाय आणि पहा नीरज ठाकरे चपळ आहे परंतु परागनं देखील त्याला तितकं कोऑर्डिनेट करायला पाहिजे. अत्यंत वेगानं रनिंग बिटवीन द विकेट. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत महत्वाची बाब, सरसोळ संघाकरता जमेची बाजू. एकही गडी त्यांनी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. म्हणजे या 37 धावा त्यांनी बिनबाद मारल्यात. खाली येणारी जी बॅटिंग ऑर्डर आहे त्यांचा जो आत्मविश्वास आहे कदाचित त्याहूनही उंचावलेला असेल. त्यामुळे आता 12 चेंडू आणि 16 धावा अत्यंत निर्णायक क्षणी सामना येऊन ठेपलाय. एका बाजूला देवघरकर, निश्चितच एजीएस देवघर, त्यांना या नव्या, चला थोडा स्पीडअप करा पंच. ड्रिंक ब्रेक्स जे ते फक्त 2च मिनिटं आणि 5च षटकांची आपण ही स्पर्धा खेळतोय, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहतो की पेय विश्रांती या दिल्या जातात 5-5 मिनिटाच्या, पण त्यावेळी सामने देखील 20-20 किंवा 50-50 षटकाचे असतात. इथे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. एजीएस देवघर देखील मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील, परंतु आज त्यांच्या वतीनं देखील संघर्ष झालाय. मयूर, आज निश्चित आपण पाहिलं ना, नवीन चेहरे आहेत सरसोळ गावचे. कदाचित हा संघ फार वेगळा संदेश देतोय किंवा येणारी नियती फार वेगळा संदेश देते की नव्या चेहऱ्यांना इथे संधी देणं गरजेचं आहे. आणि उर्वरित 12 चेंडू विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. आज भरपूर सामने आहेत. आज देखील 10चा लॉट आहे. प्रत्येक मॅच आपण 5 षटकांची खेळतोय आणि खेळाडूंचं सहकार्य आमच्याकरता महत्वाचं आहे. तुमच्याकरता हा सगळा डोलार आहे. इथे बॉल तयार. षटकातला पहिला बॉल. सुपर बॉलिंग. मंदाकिनी एक्सप्रेस सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. रंजनला तुम्ही पाहताय, माफ करा रंजन आलं. षटक क्रमांक 4 आहे. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. 11 बॉल शिल्लक. विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. पराग पाटील अप्पर एंडवर. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टंप्स. फटका पहा. बॉल बॅटच्या एजवर लागला आणि कर्विलिनियर मोशन घेतली चेंडूनं. इथे एक सिंगल कनेक्ट केली गेली आहे. समीकरण पुन्हा बदललंय. 10 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा हे समीकरण इथं सोडवावं लागणार आहे. 38 धावसंख्या जी धावफलकावर आहे. घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर शशिकांत स्मृती सरसोळ हा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं ना, भावपूर्ण श्रद्धांजली देखील दिल्या गेल्यात. नुकतंच ज्यांचं निधन झालं ते क्रीडा तसेच राजकीय पटलावरील आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय स्वर्गीय नुमानभाई पटेल आणि त्याखेरीज आपण पाहतोय स्वर्गीय शशिकांतजी पाटील या दोघांनाही इथे श्रद्धांजली अर्पण केली गेली आहे. फटका पहा. प्रॉपर कनेक्ट केलाय जरूर, परंतु अतिरिक्त उंची गाठली आहे आणि इथे नशिबाची साथ. म्हणजे प्रयत्नांची उंची मोठी ठेवल्यानंतर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं, हे नीरज ठाकरे इथे सांगतोय. आणि पहा इथे धावा कनेक्ट केल्या गेल्यात 2. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 40. नीरज ठाकरेला इथून जर चांगलं क्रिकेट खेळायचं आहे येणाऱ्या भविष्यामध्ये तर त्याला पहिल्यांदा डाएटवर लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर त्याचा फिटनेस लेवल अजून त्याला वाढवावा लागणार आहे. आणि नव्या दमाचा खेळाडू आहे परंतु क्वालिटी क्रिकेट, मनगडात ताकद आहे, प्रॉपर क्रिकेट, टेक्निकली साऊंड प्लेअर आहे.
फक्त निश्चितच त्याला त्याच्या देहयष्टीवर त्याला लक्ष द्यावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी. स्विंग अन मिस. कट केला बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला एक्झिक्यूट केलाय आणि इथे मात्र शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज रंजन पाटील सध्या गोलंदाजी करतोय. देवघर संघ देखील इथून ताकद लावतोय. गोलंदाजीचा तोफखाना त्यांच्या वतीनं वापरला गेलाय. बॉल तयार. फटका चांगला आहे. फक्त नो मॅन्स लँड, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या जागेवर चेंडूचं लँडिंग. म्हणजे नीरज ठाकरे अत्यंत हुशार खेळाडू आहे. बुद्धीचा वापर करतोय परफेक्टली आणि प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे आपण म्हणायचो ना की मराठ्यांनी 7 चेंडू विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. जसं मराठ्यांनी बलाढ्य मुघलांच्या फौजांना बुद्धीनं त्रस्त केलं तसंच कदाचित स्वराज्याचे तिसरे नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक जसा बुद्धीचा वापर करायचे इथे नीरज ठाकरे तसा वापर करतायत. 7 चेंडू विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू विजयाकरता 11 धावा. हलक्या हातानं पहा. शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ आहे. इथे मात्र एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या सहाय्यानं एंड ऑफ दी 4th ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 43. 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. दहा धावसंख्येची गरज आहे आता परागकडनं. इथे अशा अपेक्षा आहेत. डाऊन दी एंड वर ज्याला तुम्ही पाहताय तो नीरज ठाकरे, त्यानं देखील चांगली फलंदाजी केली आहे जरूर. 5 चेंडू आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. पराग पाटीलचा हा फटका जिथे खेळाडू अगदी डीप मध्ये निकेतन पाटील पोहोचलाय आणि पहा इथे धावा कंप्लीट केल्या त्या 2. फटका चांगला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा इथे टायमिंगची उणीव जाणवली. डीप मध्ये निकेतन पाटीलचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या त्यानं तब्बल 2 धावा इथून कनेक्ट केल्या. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. एखाद दुसरा मोठा फटका या मॅचला पूर्णतः वळण देऊ शकतो परंतु देवघरकर इतक्या सहजासहजी पिछाहट त्यांची देखील होणार नाही. बॉल तयार. डॉट बॉल. 3 चेंडू आणि विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि विजयाकरता 8 धावा. धगधग धगधग आणि प्रत्येक खेळाडूच्या हृदयाची कंपन इथे मात्र वाढली आहेत. काय सामना रंगलाय. आजच्या दिवसातला अत्यंत चुरशीचा अत्यंत मोठा सामना जो सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. बॉलर तयार. शुभम. षटकातला पुढचा बॉल. फटका ऑन साइडला आहे. समोर क्षेत्ररक्षक. प्रोटेक्शन. पहिली धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांकडनं इथे इशारा आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी टेक्निकल रूम मध्ये. पंच टेक्निकल रूम मध्ये 12th मॅन दोघेही बसा. तिथं कमिटी आणि पंच समर्थ आहेत. हा दोन्ही संघांचे जे 12वे प्रतिनिधी आहेत तुम्ही समालोचन कक्ष सोडू नका. जे काही आहे ते पारदर्शक आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्ही सरसवळच्या क्रीडांगणावरती आहेत. इथं आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्ट असं इथं अजिबात होणार नाही. आउट. OUT परतावा लागणार आहे. मी याआधीच उल्लेख केला की तुम्ही सरसवळच्या क्रीडांगणावरती आहेत. इथं कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 7 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. नीरज ठाकरे अत्यंत बुद्धीनं खेळ करत होता. त्याला ठाऊक होता बॉल डॉट जाणं इथे आपल्याला महागात पडेल.
त्यामुळे त्याच्या प्रत्येक बॉलवर त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अपयश आलं. परागकडनं काही चेंडू गमावले गेले आणि त्यामुळे मॅच इथे आता 2 बॉल 7 वर येऊन ठेपली आहे. थोडासा इथून गिअरअप करावं लागणार आहे. अप्पर एंड वर आहे पराग पाटील. या मॅचला पुन्हा एकदा बॉल तयार. फटका ऑन साइडला चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. पहिली धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा जो प्रयत्न आहे तो इथे मात्र रोखला गेलाय. 1 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. आता 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे. 1 चेंडू आणि विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप घ्या थोडासा. विशेषतः देवघर संघ जास्त वेळ घेऊ नका. स्पर्धेचा मोमेंटम तोडू नका. चांगली गोलंदाजी. शुभमला इथे त्याचं कौतुक करावंच लागेल. 6 चेंडूंमध्ये 10 धावा आणि त्यानं तो सामना आणून ठेवलाय. 1 चेंडू मध्ये 5 धावा म्हणजे 5 चेंडूंमध्ये त्यानं 5च धावा खर्च केल्यात. बॉल तयार. समोर आहे प्रफुल्ल. ताकदवान खेळाडू आहे. क्षमता असलेला फलंदाज. 1 चेंडू 5 ची गरज. फटका ऑन साइडला टिपलाय झेल आणि इथे सामना जिंकलाय AGS देवघर. तुमचं मनापासून अभिनंदन. काय सामना रंगला होता आणि चला मनापासून तुमचं देखील कौतुक. शशिकांत स्मृती सरसवड संघ चांगला खेळ तुम्ही निश्चित दाखवलाय. विशेषतः ज्या पद्धतीनं इथे फलंदाजी झाली नीरज ठाकरे यांच्याकडनं. ज्या खेळाडूच्या नावे जाईल आता मी ते धावफलक बघणारच नाही, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये ज्यानं 10 रोखल्या तोच खेळाडू शुभम ठरतोय. त्यालाच द्यावं लागणार आहे, कारण इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी त्यानं केली आणि ज्या मॅचला जिंकवताना 10 म्हणजे फार कमी धावा होत्या त्या रोखल्या गेल्या. चला शुभम या आपण. तुम्हाला इथून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी एक सावली क्रिएशन यांच्या वतीनं आकर्षक जर्सी तसेच या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर जीवी स्पोर्ट्स त्यांच्या वतीनं कॅप. त्यानंतर आदरणीय महेशजी पाटील यांच्या वतीनं एक शीतपेय. त्यानंतर चला नीरज ठाकरेला इथे आपण आमंत्रित करूयात.